असं जर एकनाथ शिंदे म्हणतात म्हणजे ते काय करणार? त्यांच्या लोकांना घेऊन सीमेवर चाललेत का हातात बंदुका घेऊन? काय करणार काय? हे नाटक बंद करा. जशाच तसे उत्तर दिलं असतं तर काल 27 लोकांचे प्राण गेले असते. एकनाथ शिंदेमध्ये दम असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा. त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना ते. अमित शहा हे एकनाथ शिंदेचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. या देशाच्या इतिहासातले सगळ्यात अपयशी गृहमंत्री कोण असतील, फेल्युअर होम मिनिस्टर, तर ते अमित शहा आहेत. असा देश चालत नाही गुंडागर्दी करून. मी बोलतो आहे, एक लक्षात घ्या, या देशामध्ये धार्मिक विद्वेषाचं राजकारण जे हे करतायत ना, त्याचा परिणाम आहे. त्याचा परिणाम आहे. तुम्हाला 24 तास तुम्ही सरकार पाडण्यात आणि नवीन सरकार बनवण्यात, जिथे भारतीय जनता पक्षाची सरकार नाही तिथे कारस्थानं करायची. 365 दिवस आपल्या डोक्यामध्ये विरोधी पक्षांना, लोकशाहीला खतम करण्याचे तुमची कारस्थानं डोक्यात असतात. 365 दिवस तुम्ही यात अडकलेला असता. तुम्ही या राष्ट्राचं संरक्षण कधी करणार? जम्मू काश्मीर, मणिपूर काय करणार? पश्चिम बंगाल पासून जम्मू काश्मीर पर्यंत लोकांचं धार्मिक द्वेषानं हत्या होत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा. आणि दुर्दैवाने मला प्रधानमंत्र्यांचं नाव घ्यावं लागत आहे. सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं म्हटलं जातंय. या संदर्भात बघा, यापूर्वी पुलवामा जेव्हा झालं तेव्हा सर्वपक्षीय यांना सर्व पक्षाची गरजच नाहीये ना. हे वन मॅन शो आहे. काय करणार? पश्चिम बंगाल पासून जम्मू काश्मीर पर्यंत लोकांचं धार्मिक द्वेषानं हत्या होत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा. आणि दुर्दैवाने मला प्रधानमंत्र्यांचं नाव घ्यावं लागत आहे. सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं म्हटलं जातंय. या संदर्भात बघा, यापूर्वी पुलवामा जेव्हा झालं तेव्हा सर्वपक्षीय यांना सर्व पक्षाची गरजच नाहीये ना. हे वन मॅन शो आहेत. आणि काय होणार सर्वपक्षीय बैठकीत? गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या. सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्र्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार असेल तर त्या सर्वपक्षीय बैठकीला अर्थ आहे. 170 कलम रद्द करून हे राज्यकर्ते नाहीच आहेत. हे अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवणारे लोक आहेत. 370 कलम हटवल्यामुळे काश्मीरमध्ये सुव्यवस्था, शांतता नांदली. काय झालं? काय मला सांगा ना. केंद्रशासित केला, काय झालं? कोणी सांगेल का? संपूर्ण